नाही रे कुणाचे नाही रे कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी नाही रे बहीण कुणाची अरे बाहू कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे। या ठिकाणी तू जन्माला आल्यानंतर बहीणही तुझी नाही, भाऊ सुद्धा तुझा नाही, मुलं मुली नातवंड कोणी तुझं नाही। हा प्राण्या मायेचा बाजार आहे। प्राण्या तू एकला जन्माला आला की हा सारा मायेचा बाजार आहे। ऐका सज्जनांनो, ज्या वेळेस मनुष्य जन्माला येतो ना त्यावेळेस देवाला तो प्रार्थना करतो, देवा या गर्भामध्ये मला खूप त्रास होतोय, या गर्भामध्ये मल मूत्र मांस नाकी तोंडी कुरमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे नाकी तोंडी कुरमी किडे। ती मदालसा नावाची आई त्या बाळाला जन्माला यायच्या आधीच सांगते, बाळा हा देह नाशिवंत आहे, मुळात हा देह नासका कुचका सडका। या देहाला आल्यानंतर खूप यातना आहेत रे। तू या देहाला आला ना, फक्त त्या देवाचं भजन कर, तुझी नौका पहिलं तीराला गेल्याशिवाय राहणार नाही। पण जीव काय करतो, जन्माला येण्याच्या आधी जीव फक्त देवाला म्हणतो, एक वेळ करी एकदा देवा देवा मला या दुःखातून एकदा बाहेर काढ, मी तुझं अखंड नामस्मरण करीन। आणि अखंड नामस्मरण करीन हा जीव म्हणतो, देवही त्याच्यावर दया करतो। देव कृपाळू आहे, दयाळू आहे, दया सिंधू करुणाघन असा माझा भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा, माझी रासाई देवी। भगवान परमात्मा त्याच्यावर कृपा करतो आणि भगवान परमात्मा त्याला त्या दुःखातून हळूच सोडवतो, अलगद सोडवतो। तोपर्यंत बाहेर येऊस्तवर तो जीव सांगतो, देवा मी अखंड तुझं नामस्मरण कर, फक्त मला एकदा या दुःखातून सोडव। एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताची जाळे उगाळून। अरे हे दुरितांचं जाळ आहे ना, ते दुरितांचं जाळ मी जवळ ठेवणार नाही, फक्त तुझं नामस्मरण करीन। आणि जो काय जीव जन्माला येतो पहा सज्जनांनो, इतका बेमान
हा जीव इतका प्रेमाने जन्माला आल्यानंतर म्हणतो केव्हा 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 केव्हा. पहा बाळ जन्माला आल्यानंतर कसं ओरडतं, केव्हा. देवाला सांगतो मी तुला असं केव्हा म्हणलो. मग देव कृपाळू आहे, पण भक्ता राखे पायापाची आणि दुर्जनाशी संवाद. जर देवाला जन्माला आल्यानंतर फसवलं तर देव शेवट आपल्याला फसवतो. आपल्याला फसवल्याशिवाय राहत नाही. मग देव आपल्याकडे माया गोळा करतो. बा बहीण भाऊ बाप आई यांची माया आपल्या समवेत गोळा करतो. आणि मग तो मायेचा बाजार एकदा गोळा केला ना की त्या जीवाला वाटतं हे विश्व माझं घर आहे. पण ऐका, हे विश्व तुमचं घर नाही. या ठिकाणी तुम्ही पाहुण्याप्रमाणे आलेला आहात आणि पाहुण्याप्रमाणे निघून जायचं. हे वस्ती का